खूप गुडूप असा काळोख होता, गुडूप. मला थोडीशी भीती वाटते इथे. चला जाऊया कडे पठारला. आपले छोटे छोटे यूट्यूबचे सबस्क्रायबर्स बघा, नावं सांगा तुमची. हाय, बाय बाय. हो हो हो, थँक्यू. चला आपले 2-3 सबस्क्रायबर वाढले इकडे जेजुरीमध्ये. रश्मिका मंडाना आली. मला बावला पाहिजे, मला बावला पाहिजे, मला बावला पाहिजे. मारी नचिंबोरी थै थै नाचत. बोला येळकोट येळकोट, आनंदाचा, आई भवानीचा, एकविरा माते की जय. नमस्कार मित्रांनो, आपल्या जेजुरीच्या दुसऱ्या दिवसामध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सो रात्रभर आम्हाला काही झोपच नाही लागली. ह्यांचं नाही मला माहिती बाकीच्यांचं, कारण माझ्यासोबत सगळे आम्ही छोटी छोटी पोरं आलो. मी पण छोटाच आहे यांच्यामध्ये असं तुम्हाला वाटेल, पण असं काहीच नाही. सो आज आम्ही सगळ्यात पहिले कडे पठारचं दर्शन घेणार आहोत आणि चाललोत आम्ही. सकाळी 6 वाजले आता बरोबर. आणि आम्ही कडे पठारच्या पाठच्या रोडने न जाता जो जेजुरीचा रोड आहे, म्हणजे जो मेन जेजुरीचा गड आहे, त्या गडावरून पाठवून एक वाट जाते कडे पठारच्या दिशेने. सो आम्ही तिकडनं जाणार आहोत. पहिल्यांदा मी जाणार आहे त्या वाटेने, कारण या अगोदर मी जेव्हा जेजुरीला आलो आहे तेव्हा मी कधीही गेलो नाही त्या वाटेने अजून. सो बघूया आपल्याला कसं काय एक्सपिरियन्स येतोय पाठवून. हां, स्टे ट्यून व्लॉगमध्ये आणि शेवटपर्यंत नक्की बघा. कालचा व्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल. सो गाईज, चालताना अजिबात लाईट नाही आहे इथं. सो आम्हाला टॉर्च दाखवावी लागते, कारण सकाळी आपण जेव्हा आलो होतो तेव्हा काही प्रश्नच नव्हता लाईटीचा. आणि आता जास्त पहाट असल्यामुळे इथं लाईट वगैरे कमी आहेत. आम्ही जिथं स्टे केलं आहे त्याच्या बाहेर सकाळी 5 वाजल्यापासून मोठमोठे स्पीकर लागलेत, कारण आज आहे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. सो तुम्हाला सगळ्यांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. तर जागोजागी इकडे मराठी शाळा आहेत. सो मराठी शाळेंमध्ये रांगोळ्या वगैरे काढतात सकाळपासून. आणि पहिलीची एक्साइटमेंट आहे ती पुन्हा जाणवते. असं वाटतं की पुन्हा शाळेत गेलो आहे, कारण जाताना आम्ही एका शाळेमध्ये सुद्धा जाऊन आलो. आणि 26 जानेवारी असल्यामुळे जेजुरी गडाला पण तिरंग्यासारखी लाइटिंग केली आहे. सो दाखवतो तुम्हाला. सो गाईज, आम्ही एकदम पटकन पोचलो वरती, कारण काहीच गर्दी नव्हती. आणि मागे गडाला बघा तिरंग्यासारखी लाईट केली आहे. आणि इथून तेवढं क्लिअर दिसत नाही तुम्हाला, पण आपण जेव्हा खालून बघतो तेव्हा जास्त स्पष्ट आणि क्लिअर दिसतं. सो एक काका होते तिकडं, हार विकत होते. सो त्यांना आम्ही विचारलं की कडे पठारला जाण्याचा रोड कुठं आहे, तर त्यांनी सांगितलं इथून जा आम्हाला. सो हा गड आहे, त्याच्या लेफ्ट साईडून आपल्याला जायचं आहे कडे पठारला. भूक लागली मला, आता नाश्ता करायचा आहे मजबूत. सो आता डायरेक्ट गडावर गेल्यावरच पेटपूजा काम तुझ्या. सो आम्ही आता पोचलेलो आहोत दरवाजाजवळ. सो इथून हाच मार्ग आहे कडे पठारला जाण्याचा. जाऊया. काकांना विचारलं आम्ही. सो त्यांनी पण आम्हाला हेच सांगितलं. गुगल मॅपला पण टाकलं आम्ही, कारण इथून आम्ही कधी आलो नाही. सो दॅट्स वाय थोडंसं कन्फ्यूज आहे. ठीक आहे, जाऊया. काळोख दिसतोय पुढे, एकदम अंधार. कसं वाटतं पुढचं सीन. तर गाईज, आम्ही आता पुढे आलोत आणि पुढे तुम्ही बघू शकता एकदम काळोख मीठ आहे, काहीच नाही इथं. आणि ह्यांना सोबत घेऊन आलोय. सो
मला थोडीशी भीती वाटते इथं. एक तर काय नाही तसं, पण ह्याचा पप्पा मला खाईल जर याला काय झालं तर. सो जाऊया आता काळोखात ना. आम्हाला नाश्ता करायला पाहिजे होता काहीतरी, का कारण 2.5 किलोमीटर म्हणजे 2.6 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे. 46 मिनिट दाखवतोय, म्हणजे आम्हाला जवळपास तास तरी लागेल जायला. सो तासाभरात नाश्ता वगैरे झाला असता, बट ठीक आहे. खूप गुडूप असा काळोख होता, गुडूप, म्हणून आम्ही आता आलो माघारी रिटर्न. कारण थोडासा नाश्ता करतो मग पुन्हा जाऊ, कारण मग थोडीशी सकाळ होईल आणि चिल्लर पार्टी सोबत आहे. त्याच्यामुळं आय डोंट वांट टू टेक अ रिस्क. मला रिस्क नाही घ्यायची आहे, त्याच्यामुळे रिक्स नाही घ्यायची. रिक्स. वाव गाईज, सनराईज बघा, एक नंबर. सो गाईज नाश्ता तर आम्हाला काही भेटला नाही. सो आम्ही पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतल्यात आणि नाश्ता 9 वाजता असणार आहे. सो पाण्याच्या बाटल्या घेऊन पुन्हा आम्ही चाललो, कारण थोडीशी आता सकाळ झाली आहे. सो काय हरकत नाही, कारण आम्ही इसके वजह से हम नहीं जा रहे थे ऊपर और इनके वजह से नहीं जा रहे थे, लेकिन अभी जा रहे हैं ऊपर. मित्रांनो, खंडेरायाची आरती सुरू आहे आणि छान वाटतंय आणि व्ह्यू बघा आजूबाजूचा. वाव, ब्लिस. गाईज मस्त सकाळ झाली आणि व्ह्यू वॉज एक नंबर गाईज, मस्त. आणि सकाळचं वातावरण आहे ना, खूप प्रसन्न वाटतंय सकाळी. म्हणून आम्ही काय केलं की चपला काढल्या, हातामध्ये घेतल्या. शूज नाही घातले मी, शूज आणायचे विसरलो, जास्त लगेज नको म्हणून. आणि अनवाणी चाललो, म्हणजे विदाऊट चप्पल. मस्त. सो गाईज, आता आमचा जो पायऱ्यांचा पॅच आहे तो खतम, म्हणजे संपला. एवढ्याच पायऱ्या आणि आता डोंगराळ भाग सुरू होतोय. मेन आपली ट्रेकिंग सुरू झाली. चपलांवर ट्रेकिंग गाईज. लोक अनवाणी सुद्धा येतात, विदाऊट चप्पल सुद्धा येतात इकडे, काही हरकत नाही. जॅकेट काढावं लागेल, घाम फुटलाय. घालून आलो होतो. अब इसका क्या करेंगे बाबू कालिया, अभी इसको ऐसा बांधना पड़ेगा, जैसे हम पिकनिक में जाते थे शाळेच्या सहलीमध्ये. असं बांधायचं, असं स्वेटर बांधायचं, असं. तेच रे, एक डेमो दाखवतोय मी. असं बांधायचं. चला जाऊया कडे पठारला. इथं सगळे जुने अवशेष आहेत आणि प्रत्येकाने इकडे अशी दगडं एकमेकावर एक रचून ठेवली आहेत. आणि ते दृश्य एकदम बघायला एकदम छान वाटते, कारण मागे सनराईज होतोय आणि त्यातून फोटो काढायला मस्त वाटते. आणि का रचलेत ते असे लगोरी खेळायसाठी लोक. लगोरी नाही, अर्धी ठिकाणी असतं ना काहीतरी असतं, शास्त्र असतं. काय नाही, असं नसेल सुद्धा. कोणाला माहिती असेल तर सांगा मला. वर जाताना बघा, इकडे जुन्या पायऱ्यांचे अवशेष दिसतात आपल्याला. आणि वरती एक दरवाजा दिसतोय भग्नावस्थेमध्ये. हा एक्सपिरियन्स थोडा वेगळा आहे, कारण पहिल्यांदा येतो या वाटेने, जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलं. पडलो असतो.
गाईज मागचा सनराईज प्रिटी. सो गाईज आता आम्ही वर पोचलोत आणि ते एक स्टॉल आहे. अननस, लिंबू सरबत, पेरू वगैरे आणि पोरं दमलीत. कसं वाटतंय? हाऊस द एनर्जी, हाऊस द जोश? भूक लागली. भूक तर मला पण लागली आहे आणि भूक खूप लागली, खूप भूक लागली. सो गाईज आम्ही आता पोचलोत कडेपठारला. 8 वाजले बरोबर, म्हणजे 7:51 झालेत. 10 मिनिटात अजून 8ला पोचलो. मस्त आता दर्शन घेऊ, नाश्ता करू पहिले सगळ्यात अगोदर. आहे ना, फुल नाश्ता आहे बघ. काय काय बघ, लस्सी वगैरे बघ. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन असल्यामुळं मंदिराला मस्त तिरंग्याच्या फुग्यांची सजावट केली आहे. मस्त. मित्रांनो, छान असं दर्शन झालं, एकदम सुटसुटीत दर्शन झालं. देवाच्या गाभाऱ्यात जायला मिळालं, डोकं टेकायला मिळालं. कालच्यापेक्षा आजचं दर्शन खूप छान होतं. मस्त. हाऊज यू एक्सपिरियन्स प्रितेश? तुझं? काल पण गुड्डूला गाभाऱ्यात जायला मिळालं. कारण सांग. सो चला आता नाश्ता करूया. आपले छोटे छोटे यूट्यूबचे सबस्क्रायबर्स बघा, नावं सांगा तुमची. हाय. श्रवण. कुठून आहात तुम्ही? थँक्यू सो मच. हो येळकोट. जय मल्हार. बाय बाय. हो थँक्यू. मित्रांनो, आपल्या कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं जिथं आपण अभिषेक केला तो जेजुरीगडाचं पंचलिंग जे मंदिर होतं, तसंच सेम कडेपठारला सुद्धा तेच मंदिर आहे महादेवांचं. पण इकडे अभिषेक वगैरे होतात असं काय मला वाटत नाही, कारण पुजारी वगैरे नाही आहे मंदिरामध्ये. सो आता फायनली नाश्ता करणार आम्ही, कारण एवढं चांगलं आणि सुंदर दर्शन झालं आमचं गाभाऱ्यामध्ये. सो हो, मन प्रसन्न झालं प्रितेशचं दर्शन घेऊन. 500 रुपये सुट्टे नाहीत, भेटले नाही मला सुट्टे पैसे. ठीक आहे, चलो गाईज, नाश्ता आलेला आहे आपला. सो गाईज, नाश्ता वगैरे केला मी आता आणि निघालो घरी जायला, रिटर्न म्हणजे आमच्या रूमवर जायला.
सो 2 रस्ते आहेत, एक पूर्ण फिरून जातो आणि एक जिथून आम्ही आलो तो वाला. सो पूर्ण फिरून जातो तो वाला खूप लांब पडेल आम्हाला. सो दॅट्स वाय आम्ही जिथून आलो तोच रस्ता निवडतोय जाण्यासाठी. आणि फोन आला होता खालून की झालं का तुमचं, आवरलं का. सगळं आता आवरलंय मस्तपैकी. नाश्ता काय खास नव्हता ऑनेस्टली, पण आवडलीच नाही अजिबात नाही, एकदम एकदम पानसट. पण ठीक आहे, पोट भरलं आमचं. एक्स्ट्रा पाव वगैरे काही घेतले नाही आम्ही. ठीक आहे. भजी तर 10 रुपयाला 1 पीस भजी. एक पीस म्हणजे 50 रुपये प्लेट मध्ये 5 भजी. असू दे, म्हणजे वरती त्यांना यावं लागतं ना, चढवायला लागतं, त्यासाठी असेल महाग आहे. पण गाईज इथं बघा, आपण जे मालवण मध्ये होतं ना, बघितलं होतं ना, तेव्हाला आहे पॅराग्लायडिंग टाईप. मोटो सेलिंग काय बोलतात. खूप पैसे असतील त्याला, महाग असेल, पण जेजुरी गडाचा पूर्ण ओव्हरऑल व्ह्यू दिसतो वरून. मस्त आहे. दे पैसे तर बघ. कडेपठारला जाताना आम्हाला थोडासा वेळ लागला होता आणि दमछाक जास्त झाली होती, पण उतरताना काही एवढं काय वाटत नाही. पण ऊन 9:30 झालेत फक्त, पण ऊन असं 12 सारखं लागतं, एवढं ऊन आहे. खूप ऊन आहे इथं जेजुरीला. आणि वरती घातल्या चपला. चपलांमध्ये तर वाट आहे, पूर्ण थरथरायला लागले पाय आता. प्रितेशला किती ऊन लागते बघा, तो पण ब्लॅक कलरचा घालून आलाय, त्याच्यामध्ये अजून गरमी होत असेल त्याला. सकाळी मस्त वातावरण होतं आणि आता पूर्ण उलटं झालंय. सकाळचा सनराईज बघितला असेल तुम्ही, एकच नंबर वाटत होता. आणि मिसळ पाव जिरला माझा सगळा नाश्ता लिटरली. खूप जोरात धावत आलो. कार्डिओ झाला मस्तपैकी. चढण होती चढण आणि चढणीवर धावत आलो. गाईज पेढे घेतले आम्ही आता इथं प्रसाद मेडिकल मध्ये द्यायला. प्रसाद बघा, फोटोशूट करण्यासाठी आल्यात गाईज. फक्त हाईट डिफरन्स बघा, ही 11वीला आणि ही 7वीला आहे. फक्त फोटो काढायसाठी आले ते, फक्त फोटो काढायसाठी. ही पण फोटो काढलाय आम्ही. शॉपिंग चपला पण शॉपिंग केल्यास. चपला हातात घेऊन आली आहे म्हणजे चोरी व्हायला नको. कानांचं पा. श्रुतिकाला माझ्याकडनं एकच गिफ्ट पाहिजे. आज आहे झेंडावंदन, सो त्यासाठी इकडे मराठी शाळा आहे, तर पोरांना वाटायला आणलेत चिप्स बिस्किट वगैरे. सो गिफ्ट पाहिजे या लोकांना. मला जे पाहिजे होतं ते भेटलंच नाही. एक नाव पाहिजे होतं, पण त्याच्याकडे मला जे पाहिजे तेच नाव नव्हतं. ठीक आहे, चला गाईज आता आम्ही आलो रूमवर. आणि इकडे बघा जेवणाची तयारी सुरू आहे, मटन वगैरे शिजतोय. सो गाईज आपले आता चिकन पकोडे रेडी आहेत. आणि इकडे बघा माणसं दारू प्यायला बसलीत, म्हणजे ब्रिजर पियाला. आणि याला लागली आहे हगाला. 3 दिवस झाले संडासला धावतोय, पण माझ्याकडे कोणच लक्ष देत नाही. काय बोलणार सांगा. जाताना ऍडमिट करू घ्या तुला आपण. आता 800 रुपये खर्च केलाय त्यांनी तसा येताना. बिचाऱ्याचे 800 रुपये गेले. किती? 800. 4 हरक्या. 4 हरक्या. साखरपुडा. आणि मामा इकडं बनवतोय चिकनचे पकोडे. एकदम लाल असा कलर आलेला आहे. इकडे मटण शिजतोय आमचा. आणि एवढा पसारा इथं. मिक्स कर. वाव मस्त. ओके, आता मी पकोडे खाणार, भूक लागली. हॅलो, हाय, हाऊ आर यू. गुड बोल, गुड. गाईज पकोडे खायला या, गरम गरम एकदम. मामाने मस्तपैकी केलेले आहेत. आता कोपट्याच्या मामांनी तिकडे पाठवला कंचे म्हणून. कंचे नाही कुठले? हा, तुम्ही काय दक्षिणी नाही, आगरी दक्षिणी आहेत तुम्ही. भाऊ काल सांगायचं आम्हाला, आम्ही नुसतं दक्षिणी नाही बोलतो.
बघा कशी खायला बसलीत बघा राक्षस. अरे मस्त. नाईस नाईस. पाव किलोच जसं काय म्हणजे मांडवी बसायला आले. पावणे किलोच आहे मी. 80 आहे चांगली. मग मांडी मोडाचा विचार आहे का काय? चिकन काय नाही भाजी करणे कसं मटन कसं माझा मधला पण नाही पटकन टाकला नाही काय टाकला बस असंच उपास राहील. काय नाही टाकला. मामाचं पोट खराब आहे. तू मामीशी वाट बघते माहिती नाही करून आम्हाला आहे ना पटापट रूम्स खाली करायचे आहेत. सो आम्ही आता सगळ्या ज्या बॅगा आहेत त्या गाडीमध्ये भरून घेतोय आणि जेवायचं आहे आम्हाला. ऑफकोर्स जेवलो नाही अजून. मटन वगैरे मस्तपैकी. त्याला मटन बघूया आपण. चलो झाला माझं जेवण आता. थोडाच जेवलो. जास्त घ्यायचं थोडस. नको नको जास्त नको. घ्या घ्या थोडा. जेवायला या काही चटणी लाईक संपला. मटन संपला माझा. जाऊ पुढे. सो चला गाईज आपण आता निघालो घरी जायला फायनली. आता वाजले बरोबर 1:15 आणि निघतोय आता. कुठे जायचं आहे का दुसरीकडे अजून? नाही नाही. आणि जगन मामाने भाजी खाल्ली कारण तो देव घेणार आहे. मी मटन खाल्लं. बापूंनी मटन खाल्लं आणि बाकी सगळ्यांनी मटन खाल्लंय. कोणी बोलून खाल्लास तुम्ही? 2 पीस खाल्ले. तरी पण खाल्लास ना. एवढंच खाल्लास तरी खाल्ला. 2 पीस खाल्ले. इकडे फोटोशूट चाललंय कुमार मामाचा आणि दिशाचा. लगेच पोट आतमध्ये घेतलं त्यांनी. त्याला आपले 2-3 सबस्क्रायबर वाढले इकडे जेजुरीमध्ये. खूप छान गाडी चालवली दादांनी. ड्रायव्हर आहेत आपले. धन्यवाद. आणि ही बघा श्रुतिका इथे काय करते. रील बघायला आली गुजरात जेजुरीमध्ये. आम्ही आता सगळ्यांचा फॅमिली फोटो काढतोय. बोला येळकोट येळकोट. आनंदाचा आई भवानीचा एकविरा माते की. चला जाऊया गाईस घरी. तो विमान गो उडते आकाशात. संचित नाचल. उडते विमान गो आकाशात आई माझी माना. तेव्हा भाऊ व्हिडिओ काढतात. रश्मिका रश्मिका दिशाला बोलवतोय. रश्मिका मंडाना आली. मी 5 पायऱ्या वरती चढवली. 1 पायरी चढवली फक्त. पकडून चढवली त्या 4 पायऱ्या. मागच्या पहिली 1 पायरी उचलली होती. मागच्या 4 पायरी केल्या होत्या ना.
सो गाईज आईस्क्रीम घेतली आम्ही. नाही मी नाही खात आईस्क्रीम, सॉरी. मला गाणी बोलायला लागतात ना, त्याच्यामुळे मी नाही खात. गरम पाणी पितो मी, है ना. चला गाईज. हा सो बस भरलेली आहे पुन्हा, जैसे थे वैसे. आणि आता परतीचा प्रवास सुरू. मावशीचं डोकं दुखत असेल आता, पण दुखतोय का? मावशीच्या लागला एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा. गाईज बघा कसे बहीण भाऊ बसलेत बघा एकत्र खाली जमिनीवर, लहान मुलांसारखे. चष्मा घालतो. नाही बरी नाही बरी. आम्ही मला बावला पाहिजे, मला बावला पाहिजे, मला बावला पाहिजे. गाईज इथं आम्ही आलो दादा, काहीतरी घेतोय मस्तपैकी. रसई वगैरे घ्यायची आहे मला. या माझ्या मागे आपण टूर करूया, टूर. बघा इथं काय काय आहे मस्त. आई आई एक यार या नाही घेणार, आयुष्यात नाही घेणार. मला लहानपणी पण कधीच नाही घेतलं आणि आता पण नाही घेणार. लहानपणी तू मागितलंच नाही. मागितला होता मी, तिने घेतला नाही मला. तू बोलू शकतोस, तू तेवढं वय आहे तुझं. तुझं पण आहे वय. हे तिकीट संपला, नेहमीप्रमाणे काहीच घेतलं नाही. चला खायली काय घेतलास? गाईज भांड्याच्या दुकानामध्ये थांबलोय आणि चायनीज बनवण्यासाठी, फ्राईड राईस साठी हा वॉक घेतोय. बघूया कसा आहे. कसा आहे भाभी? 600 रुपये. आपण बघू. मस्त आहेत. तुला पाहिजे का टोप? हा बघा वेदांत काल ओकलेला इथून, उलटी केलेली त्यांनी, तुम्हीच केलेली. सो गाईज घ्यायचं का? कसा आहे मामा चायनीजला? 650. 650. सो गाईज आपल्याला चायनीज बनवायला घेतलंय वॉक आणि एक तडका पॅन, कारण आपल्याला आता डाली वगैरे बनवायचे, डालीना तडके मारायचे आहेत. सो त्यासाठी मामीने घेतली कढई. कशासाठी? 200ला? 150ला एवढूशी? हा बघा आम्ही 300ला किती मोठा घेतला. तवा घेतलात का? गाईज आता आम्ही थांबलो, चहा वगैरे पितो, मस्त फ्रेश होतो. एक फूड पॉइंट आहे, काय नाव आहे एक्झॅक्टली नाही माहिती मला. बघूया इथे काय काय मिळतं आपल्याला, नाश्ता वगैरे काय असेल ते. मॅगडी आणि बर्गर किंग वगैरे दिसत नाही आहे. जे पोरांना ॲक्च्युली खायचं होतं पण दिसत नाही इथं काय. बघू, चला बघूया काय मिळतं आणि काय नाही ते. ठीक आहे. इकडं काय नाही, इकडं मॅगडी नाही, फॅगडी नाही, काय नाही. साऊथ डिलाइट्स इकडं आपल्याला नको आहे. पेट्रोल वगैरे भरतोय आम्ही इथं, डिझेल भरतोय. आणि बहीण भाऊ बघा खाऊन पिऊन आलेत. नाही अजून खाऊन पिऊन, दीपू दादा देणार आहे आम्हाला खायला. काय स्वतः बोललेला. माझं पाकिट अशक्त आहे. कसं अशक्त आहे पाकिट माझं. बघा बघा
लहान पोरं बघा, लहान पोरं आली. हा बघा, हा अल्ट्रा प्रो मॅक्स लहान 11वीचा पोरगा बघा, आणि ती 11वीची पोरगी आणि 8वी 9वीची पोरं. ही शपथ. मॅकडीचा बर्गर तर नाही, पण आपण इंडियन बर्गर नक्की खाणार आहोत असं मामाने वचन दिलंय आम्हाला, आश्वासन दिलंय. कुमार मामा तर्फे आम्हाला बर्गर मिळणार आहेत आज. हा तू बोलला तो व्हिडिओ मध्ये मेन्शन होणार आहे ऑब्विसली. गाडी घुंगराची आली. चिंबोरी थै थै नाच. गाईज आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत बरोबर 7 वाजता आणि सामानाची उतराउतर चालली आणि सगळ्या लोकांची इथं गडबडवर गडबड. मच्छर भरपूर आहे इथं. सामान गुंडाळ्याची गडबड. जय मल्हार सदानंदाचा आई भवानीचा एकविरा माते की. लोकांना हा एक प्रश्न पडत असेल, नेहमी मटण आणि चिकन घाटवताना हाच माणूस कसा काय दिसत? काय बोलायचं तुला याच्यावर? मीच बनवतो मग गाठली मीच मारणार ना. काय आहे हे साप खोट आहे, हे साप खोट आहे. तो गाईज आम्ही आता मामाच्या घरी आलेलो आहोत देव वगैरे घेऊन आणि
सगळेजण आज जेवण करूनच इथून जाणार आहेत घरी. मस्त चिकन आणलंय आणि भात छान जेवायचं आता. भात कोणी केलाय? एक नंबर. गाईस जेवायला बसलोय. मरणाची भूक लागली एकदम. म्हणजे पुढे असे एवढे कावळे नाही एवढे उंदरं धावायला लागली, एवढी भूक लागली. आम्हाला नाश्ता दिलेला नाही त्यामुळे आम्हाला भूक लागलेली आता. महिला मंडळीने ठरवलं होतं का त्यांचे जे बहिणी काय बहिणीचे पैसे येणार तर आलेले आहेत त्यांनी की आम्हाला नाश्ता देणार तर प्रत्येकी 500 पैसे फसवलं. पण आम्हाला फसवलेलं आहे. चला गाईज जेवायला या तुम्ही पण. मस्तपैकी गरम गरम जेवण आता. पोट एकदम भरली सगळ्यांची. एक नंबर जेवण झालेलं मस्त. चला आई लोक तर चाललीत घरी अंजीर घेऊन. चला गाईज आता सगळीजण निघालीत आपापल्या घरी. प्रवास झालेला आहे सगळ्यांचा सुखाचा. बाय बाय गाईज. उतर उतर चल. ड्रायव्हर आलेले आहेत ओरिजिनल. चलो गाईज गेली गाडी. रडलीच नाही. तर हा व्लॉग मी आता इकडे एंड करतोय. 2 दिवस एकदम मजेत गेले आणि खूप मजा आली. आणि माझ्या या अगोदरच्या व्लॉगला पण तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलात. सो त्यासाठी सगळ्यांचं थँक्यू. दोन्ही दिवसाचे व्लॉग आपल्याला आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळीकडे आपली ओळख होईल. सो टिल देन भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि पुन्हा एकदा बोलूया. येळकोड येळकोड जय मल्हार. बाय बाय.